मॉर्निंग गाईज आणि स्वागत आहे तुमचं सेम ब्लॉगच्या नवीन सकाळमध्ये। तर आजची सकाळ आपली केदारनाथमध्ये आहे आणि काल रात्री टेंट लेट मिळाला, अंधार होता आणि फॉग पण होता, त्याच्यामुळे आजूबाजूचा व्ह्यू काहीच नव्हता दिसत। तुम्ही फक्त आजूबाजूचा व्ह्यू बघा। आता हा मागचा व्ह्यू आहे, ठीक आहे, हा आमच्या टेंटच्या साईडचा व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू बघा, पूर्ण बर्फाचे डोंगर आजूबाजूला पूर्ण। आणि या साईडनी सुंदर असं ऊन येतं आहे तोंडावर सकाळ सकाळ। आत्ता वाजले सकाळचे 7। आम्ही आवरून निघालो मंदिराकडे दर्शनाला। आणि अजून एक गोष्ट सकाळी दिसत नव्हती फॉगमुळे, काल इथे आहे, इथून आपल्याला भैरवनाथचं मंदिरसुद्धा दिसतं आहे। मला माहीत नाही मी व्हिडिओमध्ये दिसेल की नाही। हां, हे मध्ये भैरवनाथचं मंदिरसुद्धा दिसतं आहे, तर आपल्याला तिकडे सुद्धा जायचं आहे। तर खूप खूप जास्ती छान वाटते। मी लास्ट जेव्हा खूप लहान होतो, म्हणजे 7वी-8वीत होतो, तेव्हा मी जेव्हा बर्फाचे डोंगर बघितले होते, त्यानंतर आत्ता बघतो आहे। आणि त्याच्यात बर्फाच्या डोंगरावर थोडं थोडं ऊन पण पडलं आहे, त्याच्यामुळे अजून सुंदर दिसत आहेत ते। तर गाईस, हर हर महादेव, सगळ्यांचं आवरलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे दर्शनाला। दुसरी वेळ दर्शनाची, ॲक्च्युली तिसरी वेळ। काल 2दा झालं दर्शन लाईनमध्ये थांबून, आज तिसरी वेळ। खूप जास्ती छान वाटतं जायला आणि खूप जास्ती एक्सायटेड आहे। तर चला मग जाऊयात दर्शनाला। आणि फक्त माझ्या मागचा व्ह्यू बघा तुम्ही, क्रेझी, खूप जास्ती छान व्ह्यू आहे, म्हणजे शब्दांमध्ये व्यक्त नाही करू शकत असा वाला व्ह्यू आहे। चला मग, लेट झालं आहे ॲक्च्युली, आवरून 8:30 वाजले, तर आधी दर्शन करू आणि मग बाकी सगळं। चला। तर गाईस, रेडी फॉर दुसरं दर्शन। आर यू रेडी? एकदम भाई, काय व्ह्यू आहे मस्त, अतिशय सुंदर व्ह्यू आहे। जास्ती मोठी लाईन आहे कारण की लेट झालं आहे, पण ठीक आहे, चला लागू लाईनमध्ये, बरं एकदा दर्शन घेऊ आणि मग निघू खाली। रुचा, तुम्हाला काय बोलायचं? आज तुम्ही म्हणजे शिवलिंगपर्यंत जाऊन माथा टेकून आले। खूपच छान वाटतं, म्हणजे असं ते शब्दात नाही व्यक्त करता येते की ही अपॉर्च्युनिटी मिळाली, आणि असं होतं की शेवटपर्यंत मिळेल नाही आणि फायनली ते येऊनच एक्सपिरियन्स करावं बेस्ट वाटतं। एक्झॅक्टली। चालूता तुझं रिॲक्शन? तृप्त झाली आहे, स्पीचलेस झाली आहे, जस्ट ही इज ग्रेट। काहीतरी आहे जे, ती एनर्जी आहे, काहीतरी एनर्जी आहे आणि खूप वेगळी एनर्जी, म्हणजे काय काहीतरी वेगळं फील करून टाकतं। हर हर महादेव, हर हर महादेव, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तर काही इथून मागे एक रस्ता जातो या पहाडच्या मागे, म्हणजे मला कन्फर्म नाही माहिती, असं ते माताजी बोलतात। तर मग त्याच्या मागे ब्रह्मकमळ म्हणून एक जागा आहे, जिथं सगळे दर्शन करायला जातात। तर गाईज, तुम्ही इथे बघू शकता, इथे मंदिर आहे आणि इथे भीमशिला म्हणजे 2013मध्ये जो फ्लड आला होता, तेव्हा त्या फ्लडसोबत हा दगड पाठीमागे, म्हणजे फ्लडसोबत आला होता आणि मंदिराला काहीच साधी एक खरोच काय बोलतात त्याला, साधा एक निशाण पण नाही आहे त्या फ्लडचा। म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की काहीतरी कमालच आहे या दगडाची। भरपूर सायंटिस्टनी हा दगड हलवायला पण बघितला, बट तो नाही माहिती सायंटिफिकली, पण तो नाही हलला तो दगड, खूप ट्राय केलं। म्हणजे तुम्ही विचार करा की काही पण असू दे, मंदिराला काहीच नाही झालं आहे, एवढं सुरेख मंदिर आहे, बघूनच असं डोळ्यात पाणी येतं माहिती आहे, बघूनच। आणि आत्ता आमचं दर्शन झालं, आम्ही पिंडापाशी गेलो, डोकं टेकवलं आणि फक्त माथा टेकवल्यावर आम्हाला एक वेगळाच फील आला। म्हणजे मी शब्दांमध्ये खरंच नाही सांगू शकत, मी खूप वेळेस बोललो की मी शब्दांमध्ये सांगू नाही शकत, बट जेन्युअनली तो एक्सपिरियन्सचा भाग आहे, तो तुम्हाला येऊन एक्सपिरियन्सच करावा लागणार। आणि खूप जास्ती सुरेख आहे, सगळी गोष्टी सुरेख आहेत। आता निघालो भैरवनाथचं दर्शन करायला, एकदा लास्ट बघून घ्या तुम्ही पण। तर भैरवनाथला
केदारनाथला जाताना तुम्हाला ॲटलिस्ट 1 ते 1.5 किलोमीटरची चढाई आहे, जे की आम्ही आत्ता करतो आहे. आम्ही हाफ वे आलो आहे, तिथून खालून चालू होती चढाई त्या साईडनी, आणि आम्ही हाफ वे आलो आहे तो ब्रिज क्रॉस करून. तर चला बाबांचं दर्शन घेऊ. आणि असं म्हटलं जातं की भैरव बाबाचं दर्शन नाही घेतलं तर केदारनाथचं दर्शन घेऊन पण म्हणजे उपयोग नाही असं नाही बोलायचं मला, पण ते कंप्लीट नाही होत. सो गाईज आत्ता जस्ट भैरवबाबांचं दर्शन झालं आणि मी मंदिराच्या बाहेरच आहे. तर मी ऐकलं, जेवढं मी ऐकलं आहे, जेवढं मी वाचलं आहे त्याच्याबद्दल भैरवबाबांबद्दल, तर मला माहिती आहे की हे एक टाईप ऑफ प्रोटेक्टर आहेत आपल्या केदारनाथ धामचे. सो गाईज आम्ही ज्या टेंटमध्ये थांबलो होतो ते अमित भाईचं टेंट होतं, अमित नेगी. तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल खाली. तो आपको कुछ इन्फॉर्मेशन बताना है कि किधर है टेंट या कुछ ऐसे इन्फॉर्मेशन? तो है गाइस, आइए केदारनाथ एंड सेफली ट्रैवल कीजिए. तो अगर केदारनाथ तो कोई भी इंसान आता है या कोई भी लोग आते हैं तो प्लीज़ हमारे यहाँ चेकआउट कीजिए. डन. ये पूरी ये वो लोगो वो रख सकते हैं. व्यापरसन गेट के जस्ट बगल में टेंट. हाँ, व्यापरसन गेट नाम से एक गेट है, वो जो लोहे का गेट है उसके जस्ट साइड में है और मंदिर के बहुत पास है. तो आप ये टेंट चेकआउट कर सकते हो, बहुत सस्ता है. मैं टेंट के डिस्क्रिप्शन नीचे डाल दूँगा. ओके, चलो भाई मिलते हैं. येस, थँक्यू भाई. तर गाईज आम्ही परत उतरायला चालू केलं आणि मी एक विचार करत होतो की ही लोकं बघा ना, जी इकडची लोकं आहेत, जी टेंटवाली लोकं आहेत, त्यांचा काय इथे धंदा आहे. हे 6 महिनेवर असतं, की 6 महिने यांना माहीत नाही कुठे असतं. म्हणजे माहीत नाही म्हणजे त्यांना खाली जावंच लागतं. त्यांचा धंदा पाणी सगळं बंद, दुसरं काहीतरी बघावं लागतं 6 महिने. तर किती अनस्टेबल आहे. तर असंच किती लोकांची लाईफ वेगळी असते आपल्यापेक्षा. आम्ही जॉब करतो, नॉर्मली इकडे तिकडे फिरतो आणि आम्ही 12 महिने सेम जागेवर असतो. फिरायला आलो तर कुठे 10-15 दिवस. तर मी अशीच लाईफची अनसर्टेनिटी बघत होतो किंवा कोणाची लाईफ कशी वेगळी असते. तर काही मला अजून एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आम्ही एवढं म्हणजे जिम वगैरे करतो किंवा पळायला वगैरे जातो, आमचं तरी आमची वाट लागली होती हा ट्रेक करताना 20 ते 27 किलोमीटरचा. पण तुम्ही बघा की इथे लोक पिठू किंवा पालखी घेऊन येतात आणि हे बघा ते स्वतःचं पण वेट घेतात आणि अजून एक माणसाचं वेट घेऊन वर येतात. म्हणजे त्यांचं काय लेवलचं फिटनेस किंवा काय लेवलचं स्टॅमिना असेल. सो हॅट्स ऑफ तुला काय बोलायचं चालतं या लोकांबद्दल की एक्झॅक्टली कोणाचं पोट नाही सुटलं आहे, सगळे एकदम स्लिम आहेत. हां, एकदम स्लिम आणि एकदम बारीक आहेत, पण तरी खूप जास्ती स्ट्रेंथ, खूप जास्ती स्टॅमिना, एन्ड्युरन्स नेक्स्ट लेवल. सो मानलं पाहिजे असं लोकांना. तर काही जस्ट निघालो आहे आणि खूप जास्ती जोरदार पाऊस आहे, त्याच्यामुळे शेड खाली थांबावं लागतं. आधीच थोडंसं लेट झालं होतं निघायला, आता अजून लेट होणार, पण ठीक आहे आम्ही कवर करून घेऊ, एवढा काय प्रॉब्लेम नाही. काही थंडीने पूर्ण हात कापत होते आणि एवढा बेकार पाऊस होता. पण फायनली सूर्यदेव आलेत रक्षा करायला, महादेवांनी पाठवलं. तर काय बोलू अजून, थँक्यू सूर्यदेव. सो गाईस आत्ता वाजले रात्रीचे 8 आणि आम्ही अजून पण उतरतो आहे. आणि फक्त बघा की किती जास्ती अंधार आहे. या लोकांनी लॅम्प लाईट लावले आहेत, तो व्हिडिओमध्ये पण नाही दिसत आहे. या लोकांनी लॅम्प लाईट लावले आहेत पण ते लॅम्प लाईट अर्धे बंद आहेत, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टॉर्चवर काढावं लागतं. ते की खूप रिस्की आहे कारण की भरपूर जागेवर लँडस्लाईड झाले. तर कसं करून आम्ही चाललो आहे. हालत खूप वाईट आहे, खाली काही दिसत नाही आहे. तुम्ही बघा एकदा, काहीच दिसत नाही, काहीच, लिटरली काहीच नाही. असे पॅचेस आहेत की जिथे एक लाईटचा कण पण नाही आहे. तर आहे अवघड आहे, बट करणार आहे आम्ही. नाही करणार असं पॉईंटच नाही, असं पॉसिबलच नाही करणार असं पॉसिबलच नाही आहे. सो चला चालत राहू. आम्ही चालू केलं होतं 2:30ला आणि 8 वाजले. तर झाला भरपूर वेळ झाला, ऑलमोस्ट पोचत आलो. शेवटचे 2 किलोमीटर पुश करायचं आणि आम्ही गौरीकुंडला आहे.
हो चला. तर गाईज फायनली आत्ता वाजलेत रात्रीचे 9:05 आणि आम्ही 2:30ला चालू केलेला ट्रेक. आत्ता संपला आहे. आम्ही पोचलो आहे गौरीकुंडला आणि चला इथून आता टॅक्सी वगैरे बघू आणि मग निघू घरी. आणखी खूप जास्ती सगळे ट्रेंड आहे. तुमच्या तुम्हाला काय बोलायचं? सगळे पावरच नाही कोणामध्ये. ठीक आहे शांत राहू. तर गाईज खूप मोठा इश्यू झाला आहे. आम्ही गौरीकुंडपर्यंत पोहोचलो. समोर बुलडोझर आहे. लँडस्लाईड झाली आहे. एक बाई आहे जी इकडेच काम करायची ती गेली आहे त्या लँडस्लाईडमध्ये. त्याच्यामुळे पूर्ण रस्ता ब्लॉक आहे सीतापूरपर्यंत जिथे आम्ही राहतो आहे सोनप्रयागच्या पुढे. तर आता आम्ही लास्ट मुमेंट यांच्या सरकारी शाळेत आलो आहे आणि रूम बघायचा ट्राय करतो. त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला रूम द्या. तर बघू रूमची अरेंजमेंट होती की नाही. ती गाडी बघा आदित्य. नक्की तीच आहे का? सो गाईज जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी एव्हरी व्हिडिओमध्ये बजेटचा एक डिजिट रिव्हील करणार आहे. तर या व्हिडिओचा डिजिट आहे हा. आणि माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला की जसं तुम्ही पहिल्या व्हिडिओला आपलं प्रेम दाखवलं आहे आपल्या लाईक्स आणि कमेंट्सवर, तसंच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजला पण आपलं प्रेम दाखवा, भरपूर प्रेम दाखवा. तर भेटतो तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.